श्री गणेशाय नमः। जय जयाजी चित्विलासा, हे गोविंदा श्रीनिवासा, हे आनंद कंदा परेशा, पाहि माम दीनबंधो, हे केशवा केशी मर्दना, हे माधवा मधुसूदना, हे पूतना प्राणशोषणा, पांडुरंगा रुक्मिणीपते, काय माझ्या आहे मनी ते तू जाणसी चक्रपाणी, तेच कारे तुझ लागूनी बोलू न दावू पद्मनाभा, भक्त जी जी इच्छा करी ती तू पुरविसी श्रीहरी, ऐसे पुराणा भितरी आहे वर्णन बहुसाळ, म्हणून माझ्या मनोरथा पूर्ण करी पंढरीनाथा, सोडामनीची कठोरता दासगणू हा तुझा असे, आकोटाचे शेजारी मुंडगाव नामे एक नगरी, तेथे बायजा नामे खरी समर्थांची भक्तिणासे, हळदी माळ्याच्या वंशात इचा जन्म झाला सत्य, शिवराम नामे इचा तात भुलाबाई जननी असे, बायजाचे बाळपणी लग्न झाले होते जाणी, ललाटी जे विधात्यांनी लिहिले असेल तेच घडे, बायजा आली तारुण्यात गर्भाधान करण्याप्रत, घेऊन गेला तिचा तात जामाताच्या ग्रहासी, परी उपयोग नाही झाला जामात षंढ होता भला, तेने जनक जननीला शोक झाला अनावर, बायजेकडे पाहून जननी करी रोदन, माझ्या बाईचे तारुण्य वांझ पाहू राहते, भुली म्हणे शिवरामासी बायजान ठेवा ऐशी, दुसरा नवरा करू नैसी देणे आहे भाग पहा, शिवराम म्हणे त्यावर ऐसाच नको सोडू धीर, हा पुरुषत्वाचा प्रकार खरा एकदम कळेना, काही दिवस वाट पाहू नको ऐसी अधीर होऊ, बायजासी येथेच ठेवू तिच्या सासूरवाडीला, नपुंसकत्व अधोपरी आले असेल त्याला जरी, ते औषधाने होईल दूरी वाट पाहियास्तव, ऐसे उभयता बोलून बायजासी तेथे ठेवून, आले मुणगावा कारण आपुल्या घराते, बायजाचे वय 15-16 वर्ण काळा सावळा, तारुण्याने मुसमुसलेला होता जिचा शरीर भाग, डोळे नाक पाणीदार बांधा उंच मनोहर, जिला पाहता अंतर कामुकाचे मोहित होई, तिच्या थोरल्या दिरासी पाहून या बायजाशी, इच्छा जाहली मानसी संभोग तिचा करावया, त्याने प्रयत्न केले नाना वळवावया तिच्या मना, म्हणू लागला क्षणाक्षणा ऐसे बायजा कारणे, हताश ऐशी मुळी न होई मीच तुला पतीचे ठाई, आमरण करीन पाही तुझे वेडे संगोपन, झुरणे देहे सोडून आनंदित ठेवी मन, वेडे आजपासून मीच नवरा समज तुला, ऐसे त्याने सांगावे चाळे नाना करावे, काही अमिष दावावे चित्त तिचे भुलवावया, परी उपयोग होईना बायजीच्या हे न येई मना, ती म्हणे नारायणा कारे दैन्य मांडलेस, बालपणापासून ध्याईले मी तुझे चरण, त्याचेच काहे मज लागून फळ दृष्टी पडावे, जयाचा मी हात धरिला तो ना पुरुष कळून आला, दैवयोग समजून चुकला संसार नशिबी नाही मम, बरे झाले तुझ्या ठाई चित्त आता रमेल पाही, कृपा करा रे शेषशाई स्पर्श पुरुषाचा न होवो मला, ज्येष्ठ धीर एके दिवशी येता झाला बायजापाशी, आपुला हे तू कळविण्यासी रात्रीची या समयाला, तो बायजाने इन्कार करून केले उत्तर, कैसी लाज तिळभर नाही उरली चित्ती तुझ्या, तू माझा ज्येष्ठ धीर पित्या परीस साचार, सोड हा अविचार स्वैर ऐसा होऊ नको, ह्या तियेच्या भाषणा तो ना आणि मुळी मना, होता कामाची वासना नीती विलया जातसे, अंगावरी टाकण्या हात जो तो पाही इतक्यात, तयाचा तो थोरला सूत माडीवरून पडला हो, खोक पडली डोक्यासी बायजेने धरिले त्यासी, बसवून आपल्या मांडीसी औषध लावू लागली हो, बायजा म्हणे ज्येष्ठ धीरा या गोष्टीचा विचार करा, अभिलाष तो नाही बरा परस्त्रियेचा केव्हाही, मुलगा पडलेला पाहून भय पावले त्याचे मन, अनुताप त्यासी झाला पूर्ण केलेली या कर्माचा, त्याने नाद सोडिला सदनी निवांत राहिला, पुढे शिवराम घेऊन गेला कन्येसा आपल्या मुणगावी, भुलाई म्हणे पतीसी चला जाऊ शेगावासी, महाराजा ते पुसायासी पुढील भाकीत बायजेचे, ते मानले शिवरामासी आला घेऊन कन्येसी, महाराजां ते पुसायासी आपुल्या त्या कांतेसह, बायजा घातली पायांवर केली विनंती जोडून कर, कृपा करा या मुलीवर पुत्र पौत्र द्यावे हिला,
ते समर्थांनी ऐकिले शिवरामासी हासत वदले, अरे नशिबी नाही लिहिले विधात्याने पुत्र हिच्या. जेवढे पुरुष जगतात तेवढे असती हिचे तात, उगे न पडा फंदात लग्न हिचे करण्याच्या. ते ऐकता शिवरामाला अनावर शोक झाला, घेऊन त्या बायजाला परत आला मुणगावी. परी त्या समर्थ वचनांनी बायजा आनंदली मनी, निष्ठा गजाननाच्या चरणी जडली तेव्हापासून. समर्थांचा एक भक्त पुंडलिक नामे मुणगावात, त्याच्या संगे शेगावात बायजा येऊ लागली. पहिल्या प्रथम अडथळा जननी जनके नाही केला, शेगावास जाण्याला पुंडलिकाचे बरोबर. त्यांना ऐसे वाटले साधू चरण इने धरिले, तेच तिच्या करतील भरे निज कृपेने कल्याणा. पुरुषत्व देतील जामातासी, अशक्य ना काही संतांसी. ऐसा विचार मानसी करून राहिले स्वस्थते. पुंडलिकाचे बरोबरी बायजा जाऊ लागली खरी, तेणे पुकार जगभरी ऐशा रीती जाहली. हे शेगावच्या वारीचे ढोंग आहे दोघांचे, तरुणपणी मानवाचे मन परमार्थी लागेना. बायजा आहे तरणी ज्वान, पुंडलिकासी ही तारुण्य, यांची वारी विषय भान हीच आहे निसंशय. परस्परे प्रीती जडली विषय सुखाची नवाळी, भोगण्याही युक्ती केली वाटते या उभयतांनी. पुंडलिक जरी माळी असता तरी हा संबंध योग्य होता, बायजाच्या धरण्या हाता काकी दोघे तरुण. पुंडलिक आहे मराठी ही माळ्याच्या आली पोटी, म्हणून यांची ताटातुटी केलीच पाहिजे जातीस्तव. या दोघांचे अंतर शुद्ध होते साचार, नवता कामाचा विकार मनी उत्पन्न जाहला. भुलाई म्हणे बायजासी तू का कार्टे अहर्निशी, पुंडलिकाच्या घरा जासी हे काही कळेना. ऐशा तरुण वयात तुम्हा कशाचा परमार्थ, कोल्हा नराही उपोषित उसाची या फडामधी. वा पाहून बाटुकाला बैल नाही पुढे गेला, कार्टे आमच्या नावाला काळे उगे लावू नको. भुलाई म्हणे नवऱ्यासी हिला नका ठेवू ऐसी, लावून द्यावे मोहतरासी पहा पोरगा माळ्याचा. ही पुंडलिकाच्या घरी जाते सदा त्यासी हितगुज करीते, एकमेका पाहून भरते येत दोघा प्रेमाचे. जाऊ चला शेगावास घेऊन या कार्टीस, सांगू अवघे महाराजांस चाळे या बायजीचे. संतांसी अवघे कळते ते सन्नितीचे चाहते, पोटा माझी कधी न निघते चंदनाच्या दुर्गंधी. भुला शिवराम बायजाबाई पुंडलिक भोकऱ्या आला तोही, चौघे येऊन लागले पायी शेगावी श्री समर्थांच्या. पुंडलिकासी पाहून बोलू लागले दयाघन, की बायजा तुझी बहीण पूर्वजन्मीची पुंडलिका. लोकनिंदा जरी करीती तरी अंतर न द्यावे इजप्रती, दोघे मिळून करा भक्ती सच्चिदानंद हरीची. भुले आपुल्या पोरीस लावू नको भलता दोष, ही बहीण भाऊ आहेत मुळीच पूर्वजन्मीचे. शिवाय या बायजाला कोठेही न नवरा भला, ही न आली करायाला संसार मुळी जगामध्ये. ही राहील ब्रह्मचारी अशीच गे जन्मभरी, जनाबाई पंढरपुरी अशाच रीती राहिली गे. तिने नामदेव गुरु गेला, ही शरण आली आम्हाला, माझ्या जनाबाईला कोणी ना आता छळावे. ऐसे समर्थांचे भाषण शिवरामाने ऐकून, गेला असे गहिवरून शब्द न काही बोलवे. घेऊन आपल्या मुलीला शिवराम मुणगावासी आला, पुढे बायजाच्या वारीला अडथळा कोणी केला नसे. महाराज आपुल्या भक्ताप्रत सदैव रक्षण करीतात, ते कसेही थोडक्यात गोष्ट सांगतो ये ठाई. भाऊ राजा रामकवर एक होता डॉक्टर, पहा खामगावावर दवाखान्याचा अधिकारी. त्यास दुर्धर फोड झाला, आणविले मोठ्या डॉक्टराला. औषध पाणी करायाला खामगावा माझारी. बुलढाणा अकोला अमरावती येथून डॉक्टर आणिले असती, शस्त्रक्रिया करण्याप्रती त्या भाऊच्या फोडाला. नाना औषधे पोटात दिली, विविध पोटिसे बांधिली, शस्त्रक्रिया ही असे केली त्या झालेल्या फोडाला. कशाचा न उपयोग झाला, फोड वाढू लागला, वडील बंधूस धाक पडला त्या भाऊच्या दुखण्याचा. भाऊ तळमळे शय्येवरी, व्याधी असह्य झाली खरी. शेवटी त्याने अंतरी विचार ऐसा केला हो, आता हाच उपाय आठवावे सद्गुरुपाय. याविणे दुसरी सोय काही नसे राहिली.
पडल्या पडल्या जोडी हात म्हणे धाव धाव हे सद्गुरुनाथ